चला तर मग हिरव्यागार पालकाच्या भाजीमध्ये एक उकडलेलं बटाटा खिसून घालून छान कुरकुरीत असे भजी बनवून घेऊयात। ही भजी खायला खूप सुंदर लागतात। याच्यामध्ये कोणत्याही तांदळाच्या पिठाचा किंवा सोड्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आतून सुंदर अशी जाळी आलेली आहे। नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये आपण पालकाची भजी बनवत आहोत। तर याच्यामध्ये आपण उकडलेला एक बटाटा छान घालणार आहे, त्यामुळे भजीची टेस्ट आणखी छान येणार आहे। याच्यामध्ये कोणत्याही तांदळाचा किंवा सोड्याचा वापर करणार नाही, तरीसुद्धा आपलं भजी एकदम कुरकुरीत बनवून तयार होणार आहेत। आतून छान जाळी पडणार आहे। त्यासाठी एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेऊन बारीक कट करायचा आहे। कट करताना बारीक कट करा, म्हणजे कसं भजी सोडताना आपल्याला व्यवस्थित सोडता येतील। त्यामुळे आपल्याला पालक ही छान बारीकच चॉप करून घ्यायचा आहे। एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये कट केलेला सगळा पालक टाकून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण एक उकडलेलं बटाटा खिसून टाकणार आहोत। इथे तुम्ही खिसण्याऐवजी जर हाताने कुस्करून टाकले तरी देखील चालेल। आता छान आपले इथे बटाटे व्यवस्थित खिसून टाकणार आहोत। खिसल्यावरती काय होते की पालकामध्ये मिक्स करायला ती व्यवस्थित सोपे जाते। आता इथे आपण 1 कप बेसन वापरणार आहोत। इथे आपण तांदळाचा पिठाचा वापर अजिबात करणार नाही, तरीसुद्धा आपले पालक भजी कुरकुरीत होणार आहेत। 1 चमचा एवढे लसूण इथे ठेसून घेतलेला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग घेतली आहे, 1 चमचा एवढे हळदी पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा एवढे लाल मिर्च पावडर आणि इथे 1.5 ते 2 चमचे एवढे मीठ घेतले आहे। चवीपुरते तुमच्या टेस्टनुसार तुम्ही वापरू शकता मिठाचा यूज। आता इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत। आता हिंग का टाकायचे, तर कोणतेही बेसनचा पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये हिंग घाला, त्यामुळे ना त्या पदार्थाची चव आणखी दुप्पट होते। आता इथे सुरुवातीला ना मिक्स करून घ्यायचे, का तर उकडलेले बटाटे आणि पालक ह्याच्यामधून मॉइश्चरायझर जास्त असते, त्यामुळे सुरुवातीला लगेच पाणी घालू नका। थोडेसे मिक्स झाल्यानंतर थोडे थोडे पाणी घाला आणि छान असं हे भिजवून घ्या। आता हे जास्त आपल्याला पातळही करायचे नाही आणि जास्त घट्ट देखील करायचे नाही। इथे व्यवस्थित आपल्याला थोडे थोडे पाणी घालून छान भिजवून घ्यायचे। मी तुम्हाला इथे दाखवते की जेव्हा तुम्ही हाताने असे तोडताना भजी, त्यावेळेस व्यवस्थित इझिली पडले पाहिजेत इथपर्यंत छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ साईडला ठेवू, गॅसवरती गॅस चालू करून एक कढई ठेवायची। कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे। आता तेलाचे प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण मी इथे 2 ते 3 घाण्यामध्येच भजी सगळे बनवून घेणार आहे। आता एक एक करून तुम्हाला दाखवते किती इझिली व्यवस्थित इथं भजी तुटत आहेत। जर तुमच्या हाताला चिटकत असतील किंवा काय असं तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही इथे तेलाचा हात घेऊ शकता किंवा पाण्याचा देखील हात घेऊ शकता। छान व्यवस्थित भजे तोडले जातात। आता भजे सोडताना ना लक्षात राहू द्या की तुमचा पालक जर व्यवस्थित बारीक कट केलेला असेल ना, भजी सोडायला सोपे जातात। पण जर पालक मोठ्या आकारात तुम्ही कट करता, तर भजी सोडताना ना त्याचा आकार देखील नीट येणार नाही आणि सोडताना ना ते एकाला एक चिटकून जरा जास्त प्रमाणामध्ये भजे मोठे छोटे होऊ शकतात। त्याच्यामुळं कधीही पालक कट करताना एकदम बारीक चॉप करायचा, म्हणजे कसं भजी सोडताना व्यवस्थित आपल्याला सोपं जातात आणि पटकन सुटले देखील जातात। आता बोलत बोलत छान भजीसुद्धा इथे कुरकुरीत व्हायला सुरू झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं फुललेलं आहेत। आपण सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही, तरीसुद्धा हे छान असं फुलून आलेले आहेत। शिवाय कुरकुरीतही दिसत आहेत। तरी तुम्ही पाहू शकता फक्त पालक बटाटा बेसनचाच वापर केलेला आहे, तांदळाचं पीठ घातलं नाही, तरीसुद्धा छान असं कुरकुरीत बनवून तयार झालेलं आहेत। हे एकदम हेल्दी आहेत। पालक बटाटा असल्यामुळं ना खायला सुद्धा खूप सुंदर लागतात। छान कुरकुरीत भजी आता तळून झालेले आहेत। तर याला सुरुवातीला तुम्ही एका टिश्यू पेपरवरती काढू शकता किंवा एखाद्या जाळीत काढून घ्या, म्हणजे कसं एक्स्ट्राचे तेल असेल तर ते बाहेर पडेल। मी इथं बटर पेपरवरती छान असं भजी काढून घेत आहे। भजी पाहिल्यानंतर ना आपल्या तोंडाला पाणी येते, कारण एवढी कुरकुरीत छान बनवून तयार झालेले आहेत। तसाच आता दुसरा घाणासुद्धा भज्याचा सोडून घेऊया, म्हणजे कसं की सगळे भजी छान असं कुरकुरीत बनवून तयार होतील। आता ही भजी खायला ना पाहुणे आले किंवा घरी जर तुमच्या काही पार्टी असेल, तर त्यावेळेस ना स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही ही, किंवा थंडीचे दिवस चालू आहेत तर कधी कधी ना गरम गरम चटपटा असं काहीतरी खायचं इच्छा होते ना, त्यावेळेस तुम्ही ही भजी बनवा, खायला खूप सुंदर आणि हां 5 मिनिटामध्ये ही परफेक्ट रेडी होतात बरं का। आता ही भजी तुम्ही ग्रीन चटणी बरोबर किंवा शेजवानी चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता। शक्यतो ग्रीन चटणी आणि शेजवानी चटणीवर हे खायला खूप खूप छान लागतात बरं का। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून सांगा। आता इथे दुसरे सुद्धा भजी आपली छान सोडून छान फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आपण याच्यामध्ये काही वापरलेलं नाही। जर तुम्हाला वाटत असेल की तुमची भजी फुगणार नाही, तर तुम्ही फक्त त्या स्टेजला ना गरम उकळलेले जे हे तेल आहे ना, ते 2 चमचे पिठामध्ये घालून छान मिक्स करून नंतर भजी सोडवू शकता। आता मी एक भजी तुम्हाला दाबून दाखवते। इथे किती छान असा फुटला आहे, आतून एकदम जाळी पडलेली आहे, छान झाला आहे। तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। धन्यवाद।